जॉईन झालेले आहेत. या प्रेक्षकामधून खास करून राणालगावचे स्वतंत्र सुप्रसिद्ध उद्योजक आणि खास करून एक आगरी समाजाचा गोड आवाज, भजन सम्राट म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ख्याती आहे आणि एक सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व, मग कलाक्षेत्र असो की क्रीडा क्षेत्र असो, सर्व क्षेत्रामधून एक अव्वल दर्जाची कामगिरी करणारं व्यक्ती म्हणजे आमचे तुकाराम माधवी सर. त्यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद माधवी सर. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेता. आम्हाला आणि ऑर्गनाईज कमिटीला आपण ऑल दी बेस्ट करता याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनस्वी आभार. जवळ मैदानाकडं गोलंदाज मिस टाइम स्ट्रोक, चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष अस्वालच्या कॅच. पहिल्याच चेंडूवर बिग विकेट, बडी सफलता प्राप्त करतो गेंदबाज. थोडासा आखो टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला. चेंडू बॅटची स्टॉपेज घेऊन एसट्यांच्या मागे जातोय. एसटी रक्षक देखील दक्ष पाहिला आणि कुठल्याच प्रकारची चूक न करता ज्यांनी चेंडूला सुंदररित्या कलेक्ट केलं आणि महत्त्वाची पहिली विकेट सुनील पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन अजय. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अजय. पहिला चेंडू पेस करताना ऑफलिप चेंडू सुंदर सॉब्रेटचा फटका आपण पाहतोय. फेक देखील उत्तम पाहिली होती. पंचांचा मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करतात पंच. टेलिकास्टच्या माध्यमातून बघूया फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले का नाहीये. तर उत्तम रीतीचा आपण पहिला डायरेक्ट स्टंपला हिट होतोय. फलंदाज बाद आहे. अति घाई यांनी कुठेतरी संकटात नाही खऱ्या बरोबर. खऱ्या अर्थानं बॅट कुठे ग्राउंडेड केली नव्हती. बॅट थोडीशी आपण वर पाहिली. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर कमलेश. आदरणीय दीपकजी म्हात्रे फॅम टीम आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्कात आला नव्हता. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज झाली. खरं चेंडूचा वेट झाला नव्हता. चेंडू येणे अगोदर बॅट रिलीज झाली. या अनुषंगाने कुठेतरी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिल्या प्रगतीवर गोलंदाज गुरु. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. मात्र हा चेंडू बीट करतो, फलंदाजाला बीट करतो. एसटी रक्षक चेंडू जातो डीप नॉन स्टॉपला. चांगलं क्षेत्ररक्षण थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आपण पाहिला नाना.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुरु. हा देखील चेंडू सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जा चेंडू फेक. फलंदाज बाद होते या ठिकाणी. मला वाटतं संतोष का कमलेश. संतोष संतोष तरी या चिकणी मात्र संपुष्टात आलेली आहे. कधी कधी असं बाद होणे देखील एक संघाची फार मोठी रणनीती असते. येणारा फलंदाज एक नव्या दमाचा नव्या जोमाचा मोठ्या ताकदीचा फलंदाज असतोय आणि त्याला इंटर करण्यासाठी सर्व 8 तास असतोय. स्वतःचं आत्मदन केलं जातं. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बघा इंटर होतोय परशा. एक अलग अंदाज परशाचा नेहमीच राहिलेला आहे. विस्फोट फलंदाज आहे. धावसंख्या 2. पहिल्या ओव्हरचा पण जर विचार केला तर खऱ्या अर्थानं परिपूर्ण बॅकफुटवर संघ आहे. बांद्र्यामूर्ती काल्लेर साजेची कामगिरी पहिल्या ओव्हरमधून साधता आली नव्हती. संघटनेकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाज गुरु याच्या माध्यमातून पाहिली. तर गुरु याचं एक षटक अजूनही आठवतंय. वीर तानाजी दापोडे आयोजित जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमधून मला वाटतं गुरु याला तो क्षण कदाचित आठवला तरी मला वाटतं त्याच्या अंगावर काटे येत असतील. 32 धावा दिल्या होत्या आणि महत्त्वाची मॅच होती. बासमान बॅटल मैदानाच्या आतमध्ये इंटर होतो परशा. कमलेशाच्या बॅटमधून हा चेंडू जातोय स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होतोय. सध्या काल्लेर संघ थोडासा बॅकफुटवर आहे. फ्रंटफुट आणण्यासाठी फटकेबाजी करावी लागेल. स्थायिक रोटेट करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश नाईक. हा चेंडू मात्र थोडासा खराब आहे. दिशाहीन चेंडू आहे. जागेवरून फोर्स करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता कारण देखील पाहिलं होतं. फलंदाजात थोडासा अव्वाक्या बाहेरचा चेंडू. पंच बाईची खून करताय. कमांतर धाव. धावसंख्या एकाने पुढे सरकते 3. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. निशाणा कुठल्या दिशेने साधला जाईल हे तुम्हालाही माहिती आहे. आउट ऑफ इनसाइडचा चांगला फटका आहे. चेंडूकडे क्षेत्ररक्षक 1 बाउन्स एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलं जातंय. सचिन नाईक. सचिन नाईक चाललं काय मैदानामध्ये. धावा झाले किती. 5. ओव्हर कॉन्फिडन्स असलं का असं होतं बघा. 5 धावा कंप्लीट झाल्या. ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 धाव होती. 2 धावा होत्या. 3 धावा एक्स्ट्रा आलेल्या आहेत. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी ते कमलेश याला. या 5 धावांनी 15 काल्लेर संघाची धावसंख्या 9.
तर एखादा मोठा फटका आला तर दुसरी ओव्हर जे ती कव्हर केली जाईल. पहिल्या ओव्हरमधून धावा निश्चित कमी आल्या होत्या. आता वारंवार कमलेशच्या बॅटमधून चुकी आपण पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका मारण्यासाठी तुमची बॅट सरळ बॅटने खेळणं गरजेचं असतं. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो, त्यानुसार कदाचित चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क साधला जात नाहीये. ऑफस्टॉमला मारायचं असेल तर खऱ्या हातानं सरळ बॅटने खेळ फार गरजेचं असतं. कमलेश आता मात्र फलंदाज हिट विकेट. फलंदाज बाद आहे. कमलेश भाऊ, आपल्याकडे अजून काही बरेच ऑप्शन आहेत बघा. आता स्ट्राईक रोटेट कणी संदेश परशाला. षटक क्रमांक दुसरा समोर 2 षटकांच्या समाप्तीनंतर बंदऱ्यामध्ये कल्याण संघ बॅकफुटला. धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 9. चला, पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला लगेच जॉईन व्हा. एका बाजूला स्वयंभू पायगाव तर दुसऱ्या बाजूला कालिकमाता कालबार. बिग मॅच. दोन्ही संघाचे कॅप्टन यानंतर चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. व्हॉट अ शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. स्टॅन हँड डिलेवर आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा जबरदस्त फटका परशाच्या बॅटमधून. अविनाश मोरे आयवाल जेसाठी 200 होते. संदीप मोरे आणि मुसाबाई यांच्याकडून 200 रुपये तुम्हाला मिळाले असते.
पुणे दोन साईडचा पटका, चेंडू जातोय खराब खराब क्षेत्ररक्षण आणि चुकीला माफी नाहीये. टांगा पलटी आणि घोरे फरार. आता मात्र थोडस कमबॅक करतोय संघ आणि स्मिथ असे दीपक भोईंच्या चेहऱ्यावर. इनसाइडचा फटका आपण पाहतोय, चेंडू जातो शॉट एक्स्ट्रा कव्हरला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा. 3, चौथी देखील केली जाईल का? आता मात्र पहिल्यांदाच कमलेश हा बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अतुल. अब आएगा मजा. सन्मानित जितूची गवळी आपण देखील प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य बॅट्समन मंचावरच आहे मान्य श्री दीपकजी म्हात्रे. तुम्हाला देखील विनंती आहे, खास करून आमचे गणपतजी भोईर यांच्याकडे तुम्हाला इन्व्हाइट केले जातं, आमंत्रित केले जात आहे. या नेक्स्ट बॅट्समन अतुल. धावसंख्या 22. चेंडू घेतोय बॅटची इनर एज, थोडासा दूर होता. धावसंख्या का पुढे सकते, धावसंख्या 23. अजूनही उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बंदऱ्यामध्ये काल्लेर संघ बघूया 9 चेंडूमधून कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. घुटना टेक तमाशा देख या पद्धतीने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. पंच लेगबायचा इशारा करता निर्बाला. धावसंख्या एकाने पुढे सरकते 24. आता मात्र अतुल याच्या बॅटमधून बिग ब्लास्ट आउट ऑफ इनसाइड. व्हेरी नाईस टॉक, व्हेरी वंडरफुल. चेंडू वाईस लॉंग ऑफ सी मार्शा क्लिअर करणारा एक जबरदस्त फटका येतोय. आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये कमबॅक करताना संघ आपण पाहतोय. बंदऱ्यामध्ये काल्लेर षटक क्रमांक 3 संपत 3 षटकांच्या अंती 10च्या सरासरीने धावा जमा झाल्यात 30. शेवटचा अंतिम ओव्हर किती? षटक क्रमांक 3 थोडंसं महागडं हातातलं गोलंदाज पेंटू. तब्बल ज्यानं खर्च केला धावा 21 ना 21 गोलंदाज येतो विजय. धावा किती झाले? 30. चला पुढील 2 संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला स्वयंभू पायगाव तर दुसऱ्या बाजूला कालिकमाता कालबार. मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे. मान्यश्री फुलाजी येताळकर साहेब असतील, माजी सरपंच देखील राहिलेले आहेत आणि भिवंडी क्रिकेट 40+ संघामधून खऱ्या अर्थाने ज्यांचा आपण दबदबा पाहिला, ज्यांची दहशत देखील आपण पाहिलेली आहे, त्याचबरोबर आमचे मल्लीलाल पाटील. आउट ऑफ इनसाइड, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. काय कमालीचा फटका. खऱ्या हाताना फटका मारण्यासाठी तुमच्याकडे मनगडामध्ये वेगळी ताकद हवी असते आणि त्याच ताकदीचा वापर करताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज परशा पाटील याच्या बॅटमधून चेंडू ऑन द फायर सीमाच्या बाहेर. 36. सन्मानी व्यासपीठावर न्यू एकपरा पिंपळनेर कित्येक मैदान खऱ्या हातानं ज्या संघानं गाजवली, ज्या संघाची दहशत दरारा आणि त्या संघाचे 2 दिग्गज खेळाडू आज आम्हाला जॉईन झालेले मान्यवर कक्षामध्ये. त्यामध्ये आमचे मणिलाल पाटील. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, चेंडू काढी क्षेत्ररक्षक सुभाष पाटील, चूक केली जाणार आणि यस वेल जज कॅच. त्या षटकाचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज विजय पाटील.
पिंपळनेर ग्रामपंचायत माजी सरपंच आणि न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा माजी म्हणता येणार नाही आहे, त्यांची इच्छा आहे पुढच्या वर्षी जॉईन व्हायची. सध्या थोडं जमव सध्या चालू आहे त्यांची. पुढच्या वर्षी मला वाटतं त्यांच्याकडे 2 महत्त्वाचे प्लेयर देखील असतील. ज्यांना रेग्युलर ग्रामीण क्रिकेट गाजवलं असे 2 नामांकित अष्टपैलू प्लेयर त्यांच्या संघामधून इन ॲक्शनमध्ये दिसतील आणि त्यांना त्यांच्या समेत फुलाजी इतारकडे असतील, मनीलाल पाटील असतील. क्रिकेट खेळी असा आहे, क्रिकेटचं जेन्युइन असतं, क्रिकेट हे कोणाला सुटत नाही आहे. बघा 2-3 वर्ष झाली खऱ्या अर्थानं क्रिकेटचे थोडेसे विभक्त आपण पाहिले. त्यामध्ये आमचे मनीलाल असतील, फुलाजी इतारकडे असतील, सदानंद पाटील असतील. मात्र पुन्हा एकदा त्यांना तो मोह झालेला आहे की पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा एकदा इन ॲक्शनमधून मोठ्या ताकदीशी मैदानाच्या आतमध्ये एंटर होणार आहे. तसे त्याने जाहीर घोषणा देखील केलेली आहे. ऑन साईडचा फटका सजला आहे, चेंडूकाळी 1 धाव कंप्लीट होत आहे, धावसंख्या 37 आणि याच बरोबर आता शेवटचं दोन आहेत का अजून उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके गरज आहे, अतुलकडे क्षमता आहे आणि चेंडूला ऑन साईडला उडावलाय. चेंडू काळी सचिन झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. धावसंख्या दोन्ही पुढे सकते 39. शेवटचा अंतिम चेंडू पुन्हा एकदा पेस करताना जबाबदारी स्वीकारतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अतुल. हा या चेंडूवर किती धावा येतील हे देखील फार महत्वाचं आहे. खराब चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू आपण पाहिला, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. धावसंख्या 40. आता 1 आला तसे 40, मग चांगलं टार्गेट असेल. चला कालवार संघाचा कॅप्टन आणि स्वयंभू पायगाव या संघाचा कॅप्टन आपण लगेच आम्हाला जॉईन व्हा. मान्यवर कक्षामध्ये सन्मानित फुलाजी इतारकर. चेंडूला ऑन साईडचा पटका साधला, स्क्वेअर ऑफ विकेट. आपण चेंडू पाहतो, चेंडू जाईल सीमार्श बाहेर षटकार. कदाचित स्पर्धेतला टर्निंग पॉइंट ठरेल का हा षटकार. आता मध्ये एक चांगल्या स्केलमधून पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला, 15मध्ये काही संघ खऱ्या अर्थानं पारपूर्ण बॅकफुट होता. धावा फक्त होते त्या 9. मात्र उर्वरित 2 ओव्हरमधून अर्थातच 12 चेंडूमधून या संघाने एक चांगली भरारी घेतली, चांगल्या धाबा जमा केल्या आणि चांगलं टार्गेट सेट केलं. आता विजयाचं लक्ष असेल 47 धावांचं, साधारणतः 11 ते 12 धावांची गरज आहे विजयासाठी. चला आपण नाणेफेक करणार आहोत. जर 2 संघ उपस्थित नसते आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करू. हॅलो. चला पुढील 2 संघाचे कॅप्टन श्री कालिका माता कालवा टीमचे कॅप्टन मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर श्री मनीलाल पाटील आणि फुलाजी. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करून मान्यवरांचा शुभ सन्मानी व्यासपीठावर विरबान खऱ्या आता नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं. न्यू एकवेरा पिंपळनेर या संघाचे माजी नामांकित क्रिकेटर फुलाजी इतारकर, माजी सरपंच देखील राहिलेले आहेत. आदरणीय कुंदनजी पाटील साहेबांचे खंदे समर्थक देखील आहेत. त्यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केला जातोय. त्यानंतर मनीलाल पाटील, खऱ्या अर्थानं मनीलाल पाटील यांच्या माध्यमातून आपण नेहमीच एक आक्रमक खेळ पाळलेला आहे. सलामी मनीलाल नेहमीच एक चांगलं फाउंडेशन तयार करत असत. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. सावकाश, शेवटचा दिवस आहे, पगारचा टाइम आहे.
त्यानंतर सन्माननीय शत्रुघ्न गुलवी यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. आपला ही आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहे. शत्रुघ्न गुलवी आपण पुढे या. मी मनोहर जोशी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते शुभ सन्मान करायचं. आपण उपस्थित सर्व पाहुण्यांचं स्वागत सन्मान केला जात आहे. मनोहर जोशी आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचे. आपण हॅलो चला प्रथम आपण दोन संघामधून टॉस करूया. हे आपण पाहतो स्वागत आणि सन्मान केला जात आहे. अविनाश मोरे आपण टॉस द्यायचं आहे. हे आपण पाहतोय शत्रुघ्न गुलवी यांचं स्वागत सन्मान केला जातं व्यासपीठावर. मनोहर जोशी साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण आलात या कार्यक्रमाला. त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत. मात्र जाऊया आपण मोहन भोईर यांच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाचं नाणेफेक. एका बाजूला पायगाव तर दुसऱ्या बाजूला जय कालिका माता कालवार. दोन्ही संघाचा अपडेट पाहिलं तर दोन्ही संघ एकाच पंचक्रोशीची आडूस पडूस की लढाई प्रेक्षकांच्या वेळेला. भाऊ बन फुलाजी इतारकडे यांच्या शुभ हस्ते जोशी फाउंडेशन कोण बोलतोय. चला जोशी फाउंडेशन असं म्हणणं आहे आणि एक्झिट मला वाटतं तेच पडतं. मान्यवरांचं खूप खूप आभार. तत्पर 2 मिनिटं थांबायचं आहे. एक स्पेशल गिफ्ट आहे बघा. कुछ स्वीट हो जाए. गोड खा आणि गोड राहा अशी एक संकल्पना. दोन्ही संघांना स्वीट दिलं जात आहे. दोन्ही संघांना मित्रांनो नाणेफेक जिंकलेली आहे. जास्त ओपन घेत नाही आपल्याकडे. फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांग. शत्रक्षण दोन्ही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. बघा नाणेफेक झाली. 2 संघांमधून एका बाजूला स्वयंभू पायगाव तर दुसऱ्या बाजूला जय कालिका माता कालबार. स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन विकास मुकादम यांनी नाणेफेक जिंकली आणि ज्यांना प्रथम स्वीकारलंय क्षेत्रक्षण आणि आमंत्रित केलंय जय कालिका माता कालवार या संघाला प्रथम फलंदाजी. तुर्तास मी आपणास घेऊन चालतोय कॉम्बॉक्समध्ये. त्यांनी सज्जत माझे परममित्र तालुका क्रिकेट उत्तम आवाज व्हॉइस ऑफ भादवड O2 संदेश भिवंडीकर. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मानी करणार आहोत या व्यासपीठावर. आपण मी विनंती करतोय मनोहर जोशी साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण पंडित भोईर यांचा शुभ सन्मान करायचं. आपण जे आंबे टीम संघाचे सर्वेसर्वा काल त्यांचा क्रिकेट खूप चांगलं राहिलं. पंडित भोईर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पंडित भोईर मामा यांना इथे सन्मानित केलं जात आहे. मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स अध्यक्ष आणि त्याचबरोबर जे आंबे टेमगरपाडा टीम संघाचे सर्वेसर्वा काल खूप चांगला क्रिकेट खेळला. आपण आलात आपण धन्यवाद. त्यानंतर सुनील दिवेकर मामा उपस्थित आहेत. त्यांना देखील सन्मानित करणार आहोत आपण या मुख्य व्यासपीठावर. त्यांचाही सन्मान इथे केला जात आहे. जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू सुनील दिवेकर यांची उपस्थिती झाली या व्यासपीठावर. धन्यवाद. त्यानंतर आमच्या या मुख्य व्यासपीठावर अध्यक्ष भिवंडी पूर्व जागतिक मानव अधिकारी फेडरेशन दिल्ली भारत भिवंडी संपर्क प्रमुख जिजाऊ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य जय नाईक आमचे जय नाईक उपस्थित झालेले आहेत. त्यांचे सन्मान करत घेतलेले आहे. आपण पाहताय स्वागत आणि सन्मान जय नाईक यांचं केलं जात आहे. इथे सन्मान केला जात आहे मनोहर जोशी यांच्या शुभ हस्ते. आमचे डीजे ऑपरेटर आपण VIP डायझोला साऊंड जो आहे त्याचा आवाज खोलायचा थोडा. इथे शुभ सन्मान. धन्यवाद. आपण आलात या कार्यक्रमाला.
अतिशय सुंदर असा खेळ इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. 2 चेंडूमध्ये 2 चौकार. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक याचा खेळ तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाजावर अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. अजून एक सुंदर असा फटका स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. येतोय चौकार. 3 मध्ये 3 ठोकलेत चौकार. जगदीश नाईक इन ऍक्शन मध्ये पाहतोय आपण. सध्या तरी जगदीश नाईक आणि आता ठरवलंच आहे लवकरात लवकर मॅच फिनिश करण्यासाठी जाणला जातो. सुमितवर हल्ला बोल. ओ पुन्हा एकदा क्या बात आहे. स्वीप केलाय. अजून एक कडक चौकार. 4 मध्ये 4. सुनीलवर हल्ला बोल. सध्या तरी एकही चेंडू डॉट आलेला नाहीये. 4 मध्ये 4 चौकार आलेले आहेत. षटकार तर नेहमी पाहतो आपण, चौकार मात्र कमीच पाहायला मिळतात. आणि जगदीश नाईकच्या नावी अनेक रेकॉर्ड आहेत या मैदानावर देखील. आणि त्याच रेकॉर्डची बरोबरी होईल का? ओ आता हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने सकाळपासून या स्पर्धेमध्ये सुनील म्हात्रे सर असतील, सुरेश घरस सर असतील, भाऊ पाटील असतील, या 3 पंचांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. 4 दिवस या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलाय. ओ पुन्हा एकदा मात्र यावेळी शतरक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. थ्रोही चांगला आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या 18 धावा धावफलकावर. आज संदीप पाटील टीम मध्ये नाही, थोडेसे अनफिट आहेत, मात्र व्यासपीठावर मॅचचा आनंद घेत आहेत. सोडून दिलाय. चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इथे पाहतो डॉट चेंडू. तर अशा प्रकारे पहिला षटक समाप्त झालेला आहे. आणि चांगली तगडी सुरुवात वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक याच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्ञानेश्वर गुलवी यांना हा यॉर्कर चेंडू, व्हाईट यॉर्कर चेंडू टाकला होता. आजचा दिवस मेगा फायनल डे या स्पर्धेचा सुपर्ब संडे. रविवारचा दिवस आनंदाचा दिवस. आणि असंही म्हटलं जाते जेव्हा सुट्टी असतो तेव्हा एकमेव ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपाडा. तुम्ही तिथे तुमची सुट्टीही एन्जॉय करू शकता आणि क्रिकेटही तुम्ही पाहू शकता. MH04 LB 4747 ही कोणाची मालकीची गाडी आहे तिथून काढा. त्याच्यामुळं थोडासा ट्रॅफिक झालेली आहे. गोलंदाज तयारीमध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात. थोड्याच वेळात भिवंडीचा राजा माणूस दयानंद चोरगे साहेबांचे चिरंजीव वीरेन दयानंद चोरगे साहेबांची काही क्षणातच जिथे उपस्थिती होत आहे या मुख्य कार्यक्रमाला. सध्या दाढीत पाहतो की आपण चर्चा केली जाते. टार्गेट कमी आहे, मात्र बंदिरा मारुती कालेड संघाला भरपूर संघर्ष करावा लागेल. गोलंदाजी चांगली करावी लागेल. स्ट्रायकिंगवर पाहतोय जगदीश नाईक. लागोपटचे 7 षटकार ठोकण्याचा विक्रमी या खेळाडूच्या नावी आहे. घरचा मैदान. इलाका हमारा, धमाका हमारा. नेक्स्ट बॉल. मुख्य प्रवेश जो आहे, गेट जो आहे, तिथे आमचे सदस्य पोहोचायचे आपण. ओ खराब चेंडू होता, फायदा घेता आला नाही, मात्र लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा येतोय. विनोद पाटील यांची उपस्थिती या व्यासपीठावर. आमचे जोशी 11 भादवड बी टीमचे सदस्य जे आहेत त्यांना विनंती, आपण प्रवेशद्वार जो आहे, मेन गेट जो आहे, तिथे जायचं. आपण थोड्याच वेळात पाहुण्यांची इथे उपस्थिती होणार आहे. पुढचा चेंडू. शॉर्ट बॉल फसलाय. चेंडू हवेमध्ये, मात्र शतरक्षक दूरवर आहे. सेफ लँडिंग होते. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळते इथे. हळूहळू मॅचच्या दिशेने टीम जोशी 11 भादवर ए टीमला आपण पाहतोय.
धावसंख्या 20 धावा झालेल्या आहेत. परशा इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो होत आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 47 धावा एक चांगला टार्गेट इथे सेट केलेला आहे बंद्रा मारवते काल्या टीम संघाच्या माध्यमातून. मात्र ज्या प्रकारे फिल्डिंग केली जात आहे, अजून इथून 25 धावा बनवायचे आहेत. 16 चेंडूचा खेळही बाकी आहे. गोलंदाज परशा, श्यामने गेलेले इन कडून. ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पहिला धक्का बसला इथे जोशी फाउंडेशन ए टीम संघाला. ज्ञानेश्वर गुलवी आउट. सन्माननीय या भिवंडीकरांचा मनाचा राजा दयानंद चोरगे साहेबांचे चिरंजीव वीरेन चोरगे साहेबांची इथे उपस्थिती होत आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अध्यक्ष चषक 2026 या कार्यक्रमाला मनोहर जोशी, हेमंत गुलवी, मुसाबाई यांच्या या स्पर्धेला इथे उपस्थित राहिलेले आहेत. पाहुणे आपण पाहतोय 24-24 सरकार दयानंद चोरगे यांचे चिरंजीव वीरेनजी चोरगे साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अध्यक्ष चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जोशी फाउंडेशन ए आणि बी च्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहे अशा पाहुण्यांचं आपण इथे वेलकम करत आहोत. वीरेनजी चोरगे साहेबांची इथे उपस्थिती होते. प्रिन्स ऑफ भिवंडी वीरेनजी चोरगे साहेबांची उपस्थिती होत आहे. आणि तसेच आपण पाहतोय नवीन पोटे प्लस संघटनेचे सचिव साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. रमेश तरे साहेब, आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वीरेन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेचे आयोजक देखील त्यांच्या सोबत आपण पाहतोय. मनोहर जोशी असतील, हेमंत गुलवी, मुसाभाई यांची देखील उपस्थिती पाहतोय आपण. प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर निर्माण करणारे असे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आणि कमी वयामध्ये नक्कीच या भिवंडीकरांच्या मनावर राज्य गाजवणारे हे व्यक्तिमत्व आहेत वीरेनजी चोरगे साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय व्यक्तिमत्व आपण पाहतोय दयानंदजी चोरगे साहेबांचे चिरंजीव वीरेन. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅक टू क्रिकेट. परशा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत आणि नवीन फलंदाज पिंटू पाटील. पिंटू पाटीलच्या नावी देखील अनेक रेकॉर्ड आहेत आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचं पिंटूने देखील काम केलेलं आहे. काल झाली होती चर्चा थोडीशी, कोणी किती मारले तुला भरपूर ठाऊक आहे. यस, मला ठाऊक आहे. आज त्यांची मॅच आहे, सर्वांचे रेकॉर्ड सांगितले जातील. पिंटू रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावर एक धाव तर आली आहे. थोडंसं शफल झाले होते आणि पंचांच्या मनात कोणत्या प्रकारचा डाऊट नाही आहे, कारण की इम्पॅक्ट स्टंप जर बघितलं ऑफस्टिकच्या बाहेरही होतं, रिप्लेमध्ये स्पष्ट पाहायला मिळते. धावा झालेल्या आहेत त्या 23 धावा. इथून अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. विकेट जगदीश नाईकचं भरपूर इम्पॉर्टंट असेल काल्या टीम संघासाठी. परशाचं हा षटक खूप चांगलं राहिले आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा सुनीलने दिलं होतं. जगदीशने 4 मध्ये 4 चौकारी ठोकले होते. गोलंदाज परशा, महत्वाचे चेंडू या षटकातील 2 हवेच्या अगेन्स्ट जगदीश नाईकला खेळायचं आहे. पाहूया फील्ड पोझिशन. सिंगल डबल वाचवण्याकरिता 230 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन शॉट, फाईन लेग. शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वारंवार टार्गेट केला जात आहे, मात्र डॉट चेंडू पाहतोय आपण. या षटकामध्ये थोडंसं शांत ठेवलंय जोशी फाउंडेशन ए बादवड संघाला.
पुढचा चेंडू. ओ सुंदर असा फटका, जगदीश नाईक याच्या बॅट मधून येणारा हा षटकार. षटक चांगला समाप्त होत आहे असं जगदीशला माहिती आहे, म्हणूनच शेवटच्या चेंडूवर घेतलेली ही रिक्स चांगली आहे. मिशन थोडंसं आता नक्कीच जवळ आलेलं आहे आणि सुपर 3 मध्ये जाण्याची तयारी दिसते. मात्र पाहूया, अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की अजूनही धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजे 18. प्रत्येक षटकामागे 9 धावा बनवायचे आहेत. आणि आता गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय विकास. आमच्या विभागाचा विकास खूप चांगला होत आहे, कारण की भादवड टेमगरपाडा या गावामध्ये फक्त बिल्डिंग लाईनचं कॉन्ट्रॅक्ट सध्या सुरू आहे. टावर चारे बाजूने पाहतोय आपण. आमचं गाव डेव्हलप झालेलं आहे. मात्र या विकासला बंदरा मारुती काल्ले टीम संघाला टॉपला आणावा लागेल. त्यांनाही आपल्या गोलंदाजीमध्ये विकास करावा लागेल. त्याकरिता पिंटू स्ट्रायकिंगवर आहे. जिथे वारा तिथेच मारा. पिंटूसाठी एक ॲडवाइस आहे की हवाई आहे आणि हवा के साथ घटा के संग पाहायला मिळेल का पाहूया आपण. गोलंदाज तयारीमध्ये विकास टू पिंटू पाटील. स्ट्राईक ऑन. थोडस रनअप चुकलाय. पुन्हा एकदा आपल्या जागी जाणार गोलंदाज. गोलंदाजीसाठी विकास याच्यावर विश्वास टाकला गेलाय संघाच्या माध्यमातून. परशाने खूप चांगली गोलंदाजी केली होती, मात्र शेवटच्या षटकामध्ये षटकारी आला होता. ओ चांगला फ्लिक केलाय, समोर उडवल्या चेंडूला. व्ही शेप मध्ये चालल्या चेंडू. एकच धाव घेण्याचा प्रयत्न होईल, कारण की जगदीश नाईक यांना स्ट्राईकवर आणलेला आहे. आणि जगदीश नाईक ज्या प्रकारे खेळत आहेत, 1 मॅन आर्मी, 4 चौकार 1 षटकार आलाय. धावसंख्या 30, अजून 17 पाहिजे. 11-17चं इक्वेशन आहे. सन्मानी या स्पर्धेचे आयोजक मनोहर जोशी साहेबांचा संघ एका बाजूला खेळत आहे आणि दुसऱ्या बाजूला दीपक म्हात्रे दादांचा संघ आपण पाहतोय. पुढचा चेंडू विकास. शॉर्ट बॉल होता, पॅची आहे, मात्र विकेट किपरच्या माध्यमातून ही थोडीशी चुकी. मला वाटतं विकेट किपर कॅप्टनही आहेत आणि कॅप्टनने केलेली ही चुकी पाहतोय आपण. थोडंसं मुश्किल देखील होता, मात्र हाफ चान्सला फुल कन्वर्ट करणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. जेव्हा आपण क्रिकेट खेळतो आणि क्रिकेटचं स्लोगनच आहे पकडा कॅच जिंका मॅच. कदाचित जगदीशचा विकेट मिळाला असता, दबावही आला असता. येणाऱ्या फलंदाजीमध्ये विजय पाटीलचं येणं बाकी आहे. काय क्रिकेट खेळलंय, दिमागदार क्रिकेट खेळलंय विजय पाटील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पिंटूही मागे राहिलेला नाहीये, मात्र पिंटूने आतापर्यंत एकच धाव बनवली आहे. मोठा फटका खेळला ऑन साईडला. शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. अतुल होता तिथे. आणि पुन्हा एकदा कमबॅक करून देताना विकास आपल्या गोलंदाजीमध्ये आपल्या संघाला या मॅचमध्ये, कारण की धावा 3 मध्ये 3 सिंगल आलेले आहेत. गुड बॉलिंग. 9 चेंडू 15 धावा. एक मोठा फटका पूर्ण दबाव काढून जाईल इथे जोशी 11 भादवड ए संघाचा. विकास राईट आर्म ओव्हर द विकेटने. मोठा फटका. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक फसल्यात की काय, नाही. फ्लॅट 6 षटकार आलेला आहे. आज जगदीश नाईक आपल्या अंदाजामध्ये फलंदाजी करताना संपूर्ण भिवंडीकरांना आवडणारा खेळाडू आहे. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक जेव्हा खेळायचे ना प्रत्येक मैदानामध्ये, या पंचक्रोशीतील सर्व गाव त्यांची बॅटिंग बघण्यासाठी यायचे. आज तोच धबधबा मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. इलाका हमारा धमाका हमारा. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईकची बॅटिंग पाहतो आपण.
विकास पुढचा चेंडू टाकताना अजून एक मोठा फटका, हाही चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि एक षटकारांची किती खेळ त्या जगदीश नाईक, टोटल धावा किती झाल्या त्यांच्या? 37 धावा. क्या बात आहे. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. तलवार पुराने मगर धार वही आहे. एक काल तर भिवंडीमध्ये फेकी गोलंदाजी चालायची, ते फेकी गोलंदाज आज सुधारल्यात. अशी बॅटिंग जगदीशची आम्ही बघितली लहानपणापासून. जगदीश पुन्हा एकदा सज्ज होत आहे. गोलंदाज विकास, याच षटकामध्ये मॅच फिनिश होईल की पुढच्या षटकापर्यंत जाईल? 3 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू षटकारांची हॅट्रिकवर आहे. ओ बाल बाल बचे वापर. विकासी शो नाहीये की कसे वाचले जगदीश नाईक. इट्स वाईट, वाईट +1. नक्कीच जर स्ट्राईक ठेवली असती तर हॅट्रिक ही झाली असती. मात्र आता स्कोर इज लेवल, फक्त एकच धाव पाहिजे. यस, वाईट नाही आहे असं पंचांनी दर्शवलं. फक्त एकच धाव म्हणजे 2 धावांची आवश्यकता असेल. 2 धावा फक्त बाकी आहेत. वाईट नाहीये, पायाला लागला होता असं पंचांनी दर्शवलेलं आहे. 3 बाकी होत्या, आता एकच दिली तर 2 धावा बाकी. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. अगदी पहिल्या दिवसापासून हेमंत गुलवी, मुसाबाई हसत आहेत या स्पर्धेमध्ये, कारण की त्यांचा संघ जिंकत आहे. स्पर्धा आपण ठेवल्या आणि आपणच एन्जॉयमेंट करत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मात्र येणारे 2 धावा सांगितले 4 वेळा. दशरथ पाटील असतं तर तुम्हाला चांगलंच सांगितलं असतं. 4 वेळा सांगितलं 2 धावांची आवश्यकता आहे. नरेश गुलवींचं म्हणणं देखील आहे 6 वेळा अजून एकदा सांगा. 2 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. अविनाश मोरे, आपण अभिमन्यू तरे यांना फोन करावा, त्यांना बोलून घ्यावा. लाईव्हच्या माध्यमातून ते बघत नाही जास्त करून क्रिकेट, मोबाईलच्या द्वारे तुम्ही फोन करा त्यांना. 2 धावांची आवश्यकता. वंडर ऑफ ब्युटी जगदीश नाईक. आज दिवस आपण पाहतोय की जगदीश नाईकचं पाहतोय पहिल्या मॅचमध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स. ह्याही मॅचमध्ये, मागच्या मॅचमध्ये तर जोशी फाउंडेशन बी संघाला पराभूत केला होता. डॉगेश भाई आपल्या सहमित्रांसोबत मैदानामध्ये, सुनील म्हात्रे सर बघतायत त्यांच्याकडे. 2 धावांची आवश्यकता आहे. शेजारी वाढलेले आहेत वंडर ऑफ भिवंडी जगदीश यांचे. अमरेला फील्ड सजवलेली आहे आणि गोलंदाज पाहतोय आपण अतुल. अतुल करून दाखवेल का? एखादी जादूगरी गोलंदाजी पाहायला मिळेल का? जगदीश नाईक पूर्णपणे सेट आहे. बॅटर या मैदानावर, इलाका हमारा आणि धमाका हमारा. अभिनंदन.